लाडक्या बहिणींना रक्षाबंधन निमित्त सरकारकडून मिळणार 5,000 रुपयाची रक्कम। लाडक्या बहिणींसाठी सरकारकडून सर्वात मोठी खबर आली असून सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी बहिणींसाठी आनंदाची बातमी दिली असून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 5,000 रुपयाची रक्कम जमा होणार आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींसाठी रक्षाबंधनाला आनंदाची बातमी दिली असून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट 5,000 रुपयाची रक्कम आता जमा होणार आहे। सरकारमार्फत लाडकी बहीण योजनेअंतर्गत ही रक्कम ट्रान्सफर केली जाणार असून लाडक्या बहिणींना आता 5,000 रुपये मिळणार आहेत। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अजून पण जून आणि जुलै महिन्याचा हप्ता आला नव्हता म्हणून तुम्ही काळजी करत होता, परंतु तुमच्या लाडक्या भावाने तुम्हाला 5,000 रुपये देण्याचे घोषित केले आहे। रक्षाबंधनाचं गिफ्ट आता रक्षाबंधनाची ओवाळणी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होणार असून 5,000 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहेत। पण हे रक्षाबंधनाचं गिफ्ट लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत असताना फक्त 15 जिल्ह्यांमध्ये आता हे रक्षाबंधनाचं गिफ्ट लाडक्या बहिणींना मिळणार आहे। पुढच्या महिन्यामध्ये उरलेल्या जिल्ह्यामधील बहिणींना हे रक्षाबंधनाचं गिफ्ट मिळणार आहे। सरकारकडून बहिणींना हे गिफ्ट वाटप करत असताना 2 टप्प्यामध्ये हे वाटप केलं जाणार आहे। फक्त 15 जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप होणार आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये उरलेल्या जिल्ह्यामध्ये हे पैसे वाटप होणार आहे। सरकारला एकदम लाडक्या बहिणींना पैसे देताना ताण येतोय। पैशाचा ताण आल्यामुळे सरकारकडून 2 टप्प्यामध्ये हे वाटप करण्याचं ठरवण्यात आलं। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी रक्षाबंधनाची ओवाळणी लाडक्या बहिणींना देणार असल्याचं सांगितलं, पण कोणत्या लाडक्या बहिणींना हे 5,000 रुपये मिळणार आहेत, कोणत्या जिल्ह्यांमध्ये रक्षाबंधनाची ओवाळणी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याची माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत। लाडक्या बहिणींनो, महत्त्वाची बातमी आलेली आहे। शिंदे साहेबांकडून ही बातमी आलेली आहे। आतापर्यंत शिंदे साहेबांकडून लाडक्या बहिणींना 1,500 रुपये दर महिन्याला मिळतच होते, परंतु आता बहिणींचा सण आलेला आहे, मग तर लाडक्या भावाकडून लाडक्या बहिणींना गिफ्ट दिलंच पाहिजे असा उद्देश ठेवून शिंदे साहेबांकडून बहिणींना रक्षाबंधनानिमित्त आनंदाची बातमी देण्यात आली। परंतु आता सरकारकडून बहिणींना 5,000 रुपये रक्कम देण्यासाठी शिंदे साहेबांकडून सर्वात प्रथम 15 जिल्ह्यांची यादी तयार करण्यात आली। 15 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी लाडक्या बहिणींचा हप्ता जमा होणार असून लाडक्या बहिणींना 5,000 रुपये मिळणार आहेत। लाडक्या बहिणींनो, तुमचं खातं जर सरकारी बँकेमध्ये असेल तर तुमच्यासाठी आणखीन एक आनंदाची बातमी आता सरकारकडून आली। शिंदे साहेबांनी जेव्हा पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की आम्ही लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचं गिफ्ट देणार आहोत, त्याच वेळी शिंदे साहेबांकडून आणखीन काही महत्त्वाच्या बाबी देखील सांगण्यात आल्या। जून आणि जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना कधी मिळणार आहे याबद्दल शिंदे साहेब बोलले। आपल्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांच्याकडे शिंदे साहेबांनी 15 जिल्ह्यांची यादी देखील पाठवली। यामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश होणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये 5,000 रुपये रक्षाबंधनसाठी जमा होणार आहेत, कोणत्या जिल्ह्यातील महिलांना 5,000 रुपये मिळणार आहेत हे आपण व्हिडिओमध्ये पाहूयात। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आतापर्यंत जून आणि जुलै महिन्याचा हप्ता मिळाला आहे का? जर तुम्हाला जून आणि जुलै महिन्याचा हप्ता मिळाला नसेल तर शिंदे साहेबांनी सांगितलेलं एक महत्त्वाचं काम देखील तुम्हाला करावं लागेल। शिंदे साहेब म्हणाले आहेत की लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता जून आणि जुलै महिन्याचा हप्ता देखील मिळणार आहे, कारण सरकारकडून पडताळणी चालू होती, त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होत नव्हते, परंतु आता महिलांची पडताळणी सरकारकडून पूर्ण झालेली आहे। प्रत्येक लाडक्या बहिणीचा अर्ज सरकारने चेक केला आणि त्यानुसार आता पैसे वाटपाचं काम देखील होणार आहे। त्यामुळे जून आणि जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, सरकारने तर सरकारचं पडताळणीचं काम पूर्ण केलं, पण तुम्हालाही जून आणि जुलै महिन्याचा हप्ता घेण्यासाठी एक महत्त्वाचं काम करावं लागणार। त्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये जून आणि जुलै महिन्याचा हप्ता जमा होणार आहे। आपले अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी नवीन GR काढलेला आहे। त्या GR मध्ये असं देखील घोषित करण्यात आलं आहे की ज्या लाडक्या बहिणी खरंच लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत अशा बहिणींना सर्वात आधी रक्षाबंधनाचं गिफ्ट मिळणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, 5,000 रुपयाची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी अजितदादा पवार यांच्याकडून बँकांना निधी देखील देण्यात आला। यामध्ये काही खासगी बँका आहेत तर काही सरकारी बँका आहेत। या बँकांमध्ये आपल्या सरकारकडून निधी ट्रान्सफर करण्यात आला। प्रत्येक लाडक्या बहिणीला 5,000 रुपये रक्षाबंधनानिमित्त मिळणार असून त्यासाठी बँकांना पैसे देण्यात आले। पण लाडक्या बहिणींनो, यामध्ये काही ठराविक बँकांचा समावेश आहे, ज्या बँका सरकार मान्य आहेत, ज्या बँकांमध्ये सरकारी योजनांचे पैसे जमा होतात, अशाच बँकांमध्ये आता रक्षाबंधनाचे पैसे जमा होणार आहेत।
अजितदादा पवार यांनी जी.आर. काढलाय। आता लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचं गिफ्ट सरकारकडून मिळणार असलं तरी लाडक्या बहिणींनो, आपल्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार या सर्वांनी मिळून काल पत्रकार परिषद भरवली होती। यामध्ये आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबही होते। सर्वांकडून लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये लाडक्या बहिणींबद्दलची सर्व माहिती देण्यात आली। बऱ्याच विरोधी पक्षांकडून बोललं जात होतं की लाडकी बहीण योजना आता बंद होणार, लाडक्या बहिणींना जून आणि जुलै महिन्याचा हप्ता मिळाला नाही, त्यामुळे आता लाडक्या बहिणींना कोणताही हप्ता मिळणार नाही, अशा बऱ्याच टीका सरकारवरती करण्यात येत होत्या। त्यामुळेच शिंदे साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक बैठक भरवली, ज्यामध्ये पत्रकार परिषद ही पार पडली आणि या बैठकीमध्ये लाडक्या बहिणींना जून आणि जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे हे देखील सांगण्यात आलं। त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, लाडक्या भावाकडून रक्षाबंधनानिमित्त 5,000 रुपये मिळणार आहेत हे देखील सांगण्यात आलं। यामध्ये आपल्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी लाडक्या बहिणींची पडताळणी पूर्ण झाली आहे असं देखील सांगितलं। बऱ्याच लाडक्या बहिणींचे अर्ज सरकारकडून तपासले गेले, ज्यामध्ये सरकारला काही गैरप्रकार देखील आढळून आले। या सर्वांवर कारवाई करून सरकारकडून आता लाडकी बहीण योजनेचा जून जुलै महिन्याचा हप्ता देणार असल्याचं घोषित करण्यात आलं। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी खुशखबर तर आलीच आहे, कारण आता जून आणि जुलै महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे। परंतु आता डबल धमाका तुमच्यासाठी आहे। तुम्हाला अजून आनंदाची बातमी मिळाली, म्हणजे रक्षाबंधनाचं गिफ्ट देखील तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे आता सरकारकडून सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। पण आपण पाहूया की कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी रक्षाबंधनाचे पैसे जमा होणार आहेत। शिंदे साहेबांकडून कोणत्या 15 जिल्ह्यांची यादी तयार करण्यात आली आहे ते पाहूया। तुमच्याही जिल्ह्याचे नाव या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी देखील रक्षाबंधनाचे 5,000 रुपये या महिन्यामध्ये जमा होणार आहेत। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत। त्याचबरोबर शिंदे साहेबांकडून तुम्हाला 5,000 रुपयाची ओवाळणी देखील मिळणार आहे। तर चला पाहूया कोणत्या जिल्ह्यांची यादी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितली आहे। अमरावती जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये 5,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे की बुलढाणा जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 5,000 रुपयाची ओवाळणी सरकारमार्फत दिली जाणार आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 5,000 रुपयाची रक्कम जमा होणार आहे। रक्षाबंधनाची ओवाळणी नंदुरबार जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर परभणी जिल्ह्यामधून हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी देखील आनंदाची बातमी आलेली आहे, कारण परभणी जिल्ह्यामधील महिलांच्या खात्यामध्ये 5,000 रुपयाची रक्कम रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून ट्रान्सफर केली जाणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर छत्रपती संभाजीनगर मधील असाल तर तुमच्यासाठी देखील आनंदाची बातमी आहे, कारण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश देखील लाडकी बहीण योजनेच्या रक्षाबंधनाच्या गिफ्टच्या यादीमध्ये करण्यात आलेला आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगर देखील समाविष्ट आहे। जालना जिल्ह्यामधील महिलांना देखील रक्षाबंधनाची ओवाळणी मिळणार आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी कोल्हापूर जिल्ह्यामधील महिलांसाठी देखील आनंदाची बातमी दिलेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींना आता 5,000 रुपयाची ओवाळणी मिळणार आहे। सातारा जिल्ह्यामधील महिलांच्या खात्यामध्ये 5,000 रुपयाची रक्षाबंधनाची ओवाळणी जमा होणार आहे। 5,000 रुपये रक्षाबंधनाचे गडचिरोली जिल्ह्यामधील बहिणींना मिळणार आहेत। वर्धा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 5,000 रुपयाची रक्षाबंधनाचं गिफ्ट मिळणार आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या जिल्ह्यांची यादी तयार केली आहे त्यामध्ये नांदेड जिल्ह्याचाही समावेश येतो। नांदेड जिल्ह्यामधील महिलांच्या खात्यामध्ये देखील पैसे जमा होणार आहेत। नागपूर जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींसाठी देखील आनंदाची बातमी आलेली आहे, त्यांनाही आता रक्षाबंधनाची ओवाळणी मिळणार आहे। बहिणींनो, तुम्ही जर नाशिक जिल्ह्यामधील असाल तर तुम्हालाही 5,000 रुपये मिळणार आहेत। 5,000 रुपयाची रक्कम आता पुणे जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये देखील जमा होणार आहेत। लाडक्या बहिणींनो, आता लाडक्या भावाने म्हणजे शिंदे सरकारकडून जी 15 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आली होती, सर्वात प्रथम त्या 15 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 5,000 रुपयाची रक्कम ही ट्रान्सफर होणार असून रक्षाबंधनाची ओवाळणी आता बहिणींना मिळणार आहे। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 5,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येणार असून लाडकी बहीण योजनेअंतर्गत रक्षाबंधनाची ओवाळणी लाडक्या बहिणींना मिळणार आहे। जून आणि जुलै महिन्याचे पैसे देखील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। त्याचबरोबर आता ही रक्षाबंधनाची ओवाळणी देखील लाडक्या बहिणींना मिळणार आहे।
त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे। सर्वात महत्त्वाची बातमी आणि सर्वात आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी आलेली असून कालच पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये 15 जिल्ह्यांची यादी एकनाथ शिंदे साहेबांकडून जाहीर करण्यात आली होती। महिलांच्या खात्यामध्ये आता 5,000 रुपयाची रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी आता खुश खबर आलेली आहे। लाडक्या बहिणींना आता जून आणि जुलै महिन्याचा हप्ताही मिळणार आहे। त्याचबरोबर रक्षाबंधनाचे गिफ्ट देखील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे।